भयकथा ती रात्री पाऊण राहुल गावाबाहेरच्या जुन्या रस्त्यावरून बाईक चालवत होता. धुकं इतकं दाट की हेडलाईटही हरवल्यासारखी. अचानक त्याच्या कानात एका स्त्रीचा हलका आवाज घुमला. थांब. राहुलने घाबरून ब्रेक मारले. रस्ता पूर्ण रिकामा. तो स्वतःशीच पुटपुटला, कोणी बोललं. पुन्हा आवाज, मला सोडून जाऊ नकोस. राहुलच्या अंगावर काटा उभा राहिला. तो बाईक स्टार्ट करतो, पण इंजिन बंद पडतं. त्याच क्षणी रस्त्याच्या मधोमध पांढऱ्या साडीत एक स्त्री उभी दिसते. तिचे केस ओले, चेहरा झुकलेला, पाय जमिनीला न लागणारे. राहुल थिजतो. ती हळूच पुढे सरकते. ओळखलंस? मी आहे. ती. राहुल थरथरत मागे सरकतो. त्याला आठवतं, तीच ती मुलगी जिने वर्षभरापूर्वी या रस्त्यावर आत्महत्या केली होती. राहुल तिथून जाताना शेवटची व्यक्ती होता जिच्यावर तिने नजर टाकली होती. आणि त्यानंतर लोक म्हणत असत, ती अजून कोणाची तरी वाट पाहते. ती त्याच्या अगदी जवळ येते. तिचे डोळे पोकळ, पण नजर मात्र त्याच्यात खिळलेली. मी एकटी आहे. तिचा आवाज आता रडवेला. मला सोबत हवी आहे. तुझी. राहुल पळण्याचा प्रयत्न करतो, पण तिचा सडा थंड हात त्याच्या मनगटाला स्पर्श करतो, बर्फापेक्षाही गार. त्याचे संपूर्ण शरीर थिजायला लागतं. ती कुजबुजते. चल माझ्यासोबत. खाली. अचानक धुकं दाट होतं आणि रस्ता क्षणात रिकामा होतो. फक्त राहुलची बाईक दिवसभर उभी राहताना दिसते कीन, पण मालक गायब. लोक म्हणतात, त्या रात्री तिथे कोणाला अस्पष्ट आवाज ऐकू येतो. तो आला का? मी. ती वाट पाहते.